श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 9 ग्रहामध्ये अरुण ग्रहाचा समावेश नाही, परंतु ज्योतिषशास्त्रात अरुण ग्रहाचे विशेष महत्त्व आहे. अरुण ग्रहाला युरेनस ग्रह देखील म्हणतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अरुण एका राशीत सुमारे 7 वर्ष राहतो. अशा प्रकारे एका राशीचक्र पूर्ण करण्यासाठी सुमारे 84 वर्ष लागतात. पंचांगानुसार 20 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 1:09 सूर्याच्या कृत्तिका नक्षत्राच्या द्वितीय पदामध्ये प्रवेश बनणार असून या राशीत तो 19 फेब्रुवारी 2026 पर्यंत विराजमान राहील. त्याचबरोबर या राशी रातोरात होणार मालामाल. पहिली रास आहे मेष. मेष राशीसाठी अरुण ग्रहाचे हे गोचर लाभदायी ठरेल. या लोकांना व्यवसायात यश मिळेल. धनसंपत्तीमध्ये सुधारणा दिसून येतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात वडिलांचे सहकार्य लाभेल. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास दिसून येईल. कोणताही मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसून येत आहे. मित्रांच्या सहकार्याने चांगली नोकरी प्राप्त होऊ शकते. दुसरी रास आहे वृषभ. वृषभ राशीच्या लोकांसाठी हे गोचर खूप लाभदायक ठरणार आहे. व्यवसायामध्ये आर्थिक स्थिती उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी बदल जाणवू शकतो. नोकरीमध्ये स्थान परिवर्तनाचा योग निर्माण होऊ शकतो. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात आर्थिक प्रगती दिसून येईल. धनसंपत्तीमध्ये चांगली प्रगती होईल. मानसिक आरोग्य उत्तम राहील. पुढची रास आहे सिंह. सिंह राशीच्या लोकांसाठी हे गोचर सकारात्मक मानले जाईल. नोकरीमध्ये पदोन्नती होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबात वडिलांचे सहकार्य लाभू शकते. व्यवसायात मोठी योजना कामी येऊ शकते. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा उत्तम होईल. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होईल. प्रमोशनची शक्यता आहे. पुढची रास आहे कुंभ. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी देखील हे गोचर फायदेशीर असेल. या काळात अनेक कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल. तसेच पदोन्नतीही मिळेल. लेखन क्षेत्रातील व्यक्तींना खूप यश मिळेल. पगारवाढीबरोबरच पदोन्नती देखील एक ट्रेंड बनत आहे. अविवाहित लोकांकडे लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. तसेच वैवाहिक जीवनात गोडवा येईल. तसेच तुम्ही या वडिलोपार्जित मालमत्तेद्वारे चांगला नफा कमवू शकता. गुंतवणूक करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ ठरू शकतो. अचानक पैसे मिळण्याचा योग तयार होत आहे. पैसे मिळतील आणि पैसे वाचवण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकाल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकाल.